नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असेल. मागच्या सेशन मध्ये आपण निश्चयक हा जो आपला डिटर्मिनंट अर्थात प्रकार आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणाचा, या भागामध्ये आज आपल्याला एक्सरसाइज अर्थातच आपला सराव संच 1.3 हा कंप्लीट पाहायचा आहे. शेवटपर्यंत पहा, कारण या एक्सरसाइज मधले बरेच असे एक्झाम्पल्स आहेत जे बोर्डाच्या परीक्षेमध्ये जशाला तसे विचारलेले आहेत. आणि म्हणून येत्या मार्च बोर्डामध्ये बोर्डाची जी काय मार्च मध्ये होणारी एक्झाम आहे त्या एक्झाम साठी सुद्धा या एक्सरसाइजला कशा पद्धतीने वेटेज दिलेला आहे, इम्पॉर्टन्स आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी इथं असलेले सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्या अगोदर माझा आवाज सगळा व्यवस्थित येत असेल, माझी विजिबिलिटी सगळं क्लिअर असेल तर मला एकदा कमेंट करून सांगायला हरकत नाही. म्हणजे आपण आपल्या 1.3 या एक्सरसाइज कडे पाहू. पण त्या अगोदर आपण एक क्रॅश कोर्स घेऊन आलेलो आहोत फक्त 1 रुपयामध्ये हुशार विद्यार्थ्यांसाठी, जिथे आपण बोर्डाच्या एमसीक्यू असतील, अगदी एमसीक्यू पासून ते हॉट्स क्वेश्चन पर्यंत सगळ्यांची तयारी आपण करून घेतो. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. अनअकॅडमी ऍपवर बॅच उपलब्ध आहे, घेऊ शकता 1 रुपयामध्ये. मला वाटतं याच्याबद्दल जास्त डिस्कशन करण्यापेक्षा आपण आता ह्या एक्सरसाइज कडे सुरुवात करूयात. बघा, ही कृती विचारलेली आहे एक्सरसाइज अर्थातच सराव संच 1.3 मध्ये आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू पाहिली होती, कशी सॉल्व्ह करतात, या दोघांचा मल्टिप्लिकेशन करतात, हे तर आपण पाहिलेलं आहे. या दोघांचा मल्टिप्लिकेशन करतात म्हणजे 3 गुणिले 5 करायचं आणि त्यानंतर 2 गुणिले 4 करायचं. 3 5 किती असणार रे? 15 असणार आणि 4 दोन्ही किती असणार? 8 असणार. 15 मधून 8 गेले, खाली किती राहिले? 7. सोपं आहे. डिटर्मिनंट याला म्हणतात. म्हणजे हा निश्चयकाचा प्रकार आहे आणि अशी निश्चयकाची व्हॅल्यू आपण या पद्धतीनं काढतो. हे तुमच्या एक्सरसाइज 1.3 मधला पहिला प्रश्न होता. समजलाय का? हो करा. नसेल समजलं नाही टाईप करा. आपण यावर आणखी डिटेल डिस्कशन करू शकतो. पण जर तुम्हाला हे डिटर्मिनंट खरंच समजलं नसेल तर याच्या आधीचा जो काही निश्चयकावरचा जो पार्ट आहे समजला नसेल तर पुन्हा एकदा बघू शकता. आपण त्याच्यावर लक्ष देऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा दुसरा एक्झाम्पल विचारलेला आहे, खालील निश्चयकांच्या किमती काढा म्हणून. आता इथं या ठिकाणी आपल्याला काही निश्चयक दिलेले आहेत, डिटर्मिनंट दिलेले आहेत आणि आपल्याला त्याच्या किमती काढायच्या आहेत. आपण याला असं गृहीत धरू की या डिटर्मिनंट मध्ये बघा, या दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचा, या दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचा. खूप सोपा आहे बघा, है ना, खूप सोपा आहे. -1 × 4 या दोघांचा मल्टिप्लिकेशन केला, सबट्रॅक्शन केली, है ना. काय कशाची सबट्रॅक्शन केली सांगा बरं? 7 × 2 ची, है ना. मला सांगा याचं उत्तर किती आलं? याचं उत्तर आलं -4 आणि याचं उत्तर आलं -14, म्हणजे दोघांचं उत्तर आलं -18. मला वाटत नाही याच्याबद्दल काय आणखी तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, है का नाही. आणखी दुसरा काय प्रॉब्लेम असण्याचा काहीही प्रश्नच येत नाही हो, मला माहिती आहे का नाही. चला, त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल सांगा लवकर. सेकंड एक्झाम्पल उत्तर मला वाटतं मी लिहायच्या अगोदर तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा लिहू शकता. एकदम फटाफट फास्ट लिहायचं. सांगा काय उत्तर येईल, काय उत्तर येईल सांगा बरं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे कुणाचं 5 गुणिले 0 एका ब्रॅकेट मध्ये आणि है ना, त्याच्यानंतर कोण आहे? त्याच्यानंतर आहे -7 गुणिले 3 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. आता आपल्याला तर माहित आहे 5 0 0 होतं, मायनस मायनस प्लस झालं, 7 त्रिक 21 झालं, म्हणजे उत्तर किती आलं? नाही, उत्तर किती आलं? 21 आलं. ठीक आहे. अशा पद्धतीनं खूप सरळ सोपी साधी, है का नाही, खूप सरळ सोपी साधी कन्सेप्ट आहे, ही आपल्याला समजायला मदत होते. ठीक आहे. चला, आपण आता लास्ट एक्झाम्पल बघूयात. काय पोट्टे हुशारात बे तुम्ही. बऱ्याच जणांनी तर कमेंट मध्ये उत्तर लिहून पण टाकले. तोपर्यंत खरंच लिहिले ना का नाही लिहिलं? चला, मला कमेंट पाहिजे. चला, कमेंट मध्ये सांगा बरं. चला, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं करणार? या 7 गुणिले 3 आपलं 7/3 आहे ना, 7/3 गुणिले 1/2 या दोघांचं आणि सबट्रॅक्शन करायचं. कुणाचं? 5/3 गुणिले 3/2 हे का नाही. मग मला एक गोष्ट सांगा, 7 1 7 आणि 3 2 6 वजा 5 त्रिक 15 आणि हे 3 2 6. बघा, काही जण इथंच काटाकाटी बिट हे 3 आणि 3 कटले ना, असं तसं करायचं नाही. शेवटपर्यंत सॉल्व्ह करा, सोपं जाईल. मला सांगा, छेद सारखा आहे म्हणजे याचा अर्थ 7 वजा 15 होणार आणि भागिले 6 होणार. 7 मधून 15 गेले, खाली किती राहिले? -8 हे ना, प्युअर मराठीत -8 भागिले 6 म्हणजे थोडक्यात किती रे? -4/3. मला एकदा कमेंट करून उत्तर सांगा बरं. मी मुद्दामून याच्यात थोडीशी चुकी केलेली. या तिन्हीपैकी एक गणित असं आहे ज्याच्यात थोडीशी चूक झालेली आहे, ज्याची कमेंट करून तुम्हाला सांगायचं की या 3 पैकी कोणत्या प्रश्नाचं उत्तर चुकलंय आणि ते कोणत्या स्टेपला चुकलंय हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. चला बघूयात पुढचा प्रश्न. बघायचा का?
काय प्रश्न विचारलाय? हा आहे तुमचा आता मेन मुख्य एक्झरसाइज सुरू होतो या ठिकाणी. हा ठीक आहे, या ठिकाणी तुमचा बघा 5 मिनिटं झालेत व्हिडिओ चालू होऊन, आपलं लेक्चर चालू होऊन, अजून तुम्ही कमेंट करणार. जसं काय कमेंटवर टॅक्स लागलाय है ना आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनं, कमेंट करण्यावर पण टॅक्स लावलाय. लाईक तुम्ही व्हिडिओ लाईक तर करतच नाही, त्याच्याबद्दल काय वादच नाही. आपण लाईक करा म्हणून आपलं थोबड चांगलं दिसत नाही त्यामुळे तुम्ही लाईक करत नाही, त्याच्याबद्दल आपल्याला बिलकुल राग नाही. आपण ते चव्हाण नावाचा एक रील स्टार आहे ना, त्याचं पूर्ण नाव सांगत नाही, त्याचा मी भाऊ आहे, त्याच्यामुळं काय तुम्ही मला त्याच्यासारखा थोबडा असल्यामुळे आपण तुम्ही काय लाईक करणार नाही मला. पण किमान गणिताला किमान कमेंट तरी करा. आता तुमचं उत्तर बरोबर आलंय म्हटल्यानंतर, हे का नाही? चला करा कमेंट, सांगा बरं हे कसं सॉल्व्ह करणार आपण, हे कसं सॉल्व्ह करणार सांगा बरं मला. सांगा आपण याचं पहिल्यांदा आपण ची व्हॅल्यू काढणार. पहिल्यांदा आपण याची काय करणार? डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणार. उत्तर किती आलं? 3. आणि नंतर उत्तर किती आलं? 4. नंतर इथं उत्तर किती आलं? -4. आणि इथं उत्तर किती आलं? 3. बरोबर आहे. बरं ह्या दोघांचं उत्तर किती येतं रे? 3 त्रिक 9. मी थोडं डायरेक्ट सॉल्व्ह करतो आता. 3 त्रिक 9 आणि त्याच्यानंतर मायनस मायनस प्लस होणार आणि 4 चौक 16, म्हणजे 16 9 उत्तर किती आलं? 25. तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. सर आम्ही असं लिहू शकतो का? येस बेटा, 100% तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. ठीक आहे, बघा कोणाला समजलं नसेल परत एकदा सांगतो. डिटर्मिनंट म्हणजे या दोघांना जशाल तसं लिहिलं, दोघांचं मल्टिप्लिकेशन केला, वजाबाकी केली. सर तुम्ही तर इथे ऍडिशन केली. अरे सुंबड्या, आपली वजाबाकी आणि इथलं मायनस 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 प्लस झालं, म्हणून 9 16 25 उत्तर आलं. किती जणांचं आलंय मला कमेंट करून सांगू शकता. या एक्सरसाइज मध्ये म्हणजे पूर्ण एक्सरसाइज मध्ये आणखी एक एक्झाम्पल मी चुकवेल, प्लस मध्ये चुकवेल, मायनस मध्ये चुकवेल, कॅल्क्युलेशन मध्ये चुकवेल, काहीतरी करेल. तुम्ही मला कमेंट करून सांगायचं की उत्तर काय येईल म्हणून. हा ठीक आहे, मला एक गोष्ट सांगा, आता डिटर्मिनंट विथ रिस्पेक्ट टू एक्स पण आपण लिहू शकतो का नाही सांगा बरं? डिटर्मिनंट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार सांगा बरं उत्तर? मला सांगा. हे जशाला तसं लिहायचं, पण एक्सच्या व्हेरिएबलच्या एक्सच्या कोएफिशियंटच्या जाग्यावर कॉन्स्टंट लिहायचं. म्हणजे इथं लिहिले 10 आणि 5, इथे हे -4 आणि 3 जशाला तसं. म्हणजे उत्तर किती आलं? 10 त्रिक 30 आणि प्लस 4 पंचे 20, 30 आणि 20 किती? 50. मला नाही वाटत इथपर्यंत तुम्हाला काय अडचण असेल, आणि असायला पण नाही पाहिजे, हे का नाही? इथपर्यंत काहीही अडचण असायला नाही पाहिजे. बरोबर आहे? इथपर्यंत लक्षात आलंय काय? आता मला सांगा, आपल्याला आता डिटर्मिनंट विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचे. डिटर्मिनंट विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचे. आता डिटर्मिनंट विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचे म्हटल्यानंतर हे जशाला तसं लिहिणार, 3 आणि 4 जशाला तसं, पण वायचा कोएफिशियंट लिहिण्याऐवजी कॉन्स्टंट लिहिणार 10 आणि 5. ठीक आहे, 5 त्रिक किती रे? 15 आणि वजा 10 चौक 40. 15 मधून 40 गेले, खाली राहिले वजा 25. इथपर्यंत काही बिलकुल नाही सर, तुम्ही बिंदासले आहे का नाही? तुम्ही बिंदासल्या. मला सांगा, बाय युजिंग क्रेमर्स रूल. अरे यार, आपण मराठी मीडियम शिकवतोय ना, सांगा क्रेमरच्या नियमानुसार काय लिहायचं? माझं अक्षर चांगलंय का रे? माझं अक्षर चांगलंय म्हणजे बोर्डवरच जसं है ना. क्रेमरच्या नियमानुसार काय आहे रे? क्रेमरचा नियम, क्रेमरचा नियम काय आहे सांगा? क्रेमरच्या नियमानुसार काय आहे क्रेमरचा नियम? क्रेमरचा नियम आहे, सांगा x इज इक्वल्स टू dx अपॉन d असा नियम आहे. मग dx ची व्हॅल्यू किती आहे? dx ची व्हॅल्यू 50 आहे का नाही? आणि d ची व्हॅल्यू 25 आहे. म्हणजे उत्तर किती आलं रे? 2 आलं. x ची व्हॅल्यू आणि तशी y बरोबर किती रे? y बरोबर dy अपॉन d. आता dy व्हॅल्यू परत आहे आपल्याकडं. dy ची व्हॅल्यू किती आहे? वजा 25 आणि d ची व्हॅल्यू किती आहे? प्लस 25. बरोबर उत्तर किती आलं? -1. बरोबर उत्तर किती आलं? -1. ठीक आहे, मग मला एक गोष्ट सांगा, देअरफॉर है ना, देअरफॉर x इज इक्वल्स टू 2 आणि y इज इक्वल्स टू काय? -1 ही उकल आहे असं लिहायला हरकत नाही, है ना? ही उकल आहे असं लिहायला हरकत नाही. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. उत्तर बरोबर आलं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायला हरकत नाही. चला काढून घ्या स्क्रीनशॉट फास्ट. ठीक आहे, सर सायन्स मराठी मधून कधी घेणार आहे? यस बेटा, मराठी मधून सुद्धा आपण सायन्स लवकरच चालू करणार आहोत, है ना. गायत्री, सृष्टी, सूरज, है ना. चला योगेश्वरी, चला सगळ्यांचं अभिनंदन. अर्चना बेटा, राकेश, ऐश्वर्या, ठीक आहे. चल स्वागत आहे तुमचं. आकू बेटा, स्वागत आहे बेटा तुझं. तुझ्या आपल्या मराठी मीडियमची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत ह्या सगळ्यांना आपल्या ह्या चॅनलला है ना पाठवून द्यायचा. त्यांच्यापर्यंत हे चॅनल पोहोचलं पाहिजे. ठीक आहे बेटा.
चला हे सेकंड एक्झाम्पल बघा, सॉल्व्ह करूयात आपण. सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण काय करणार माहितीये का, या 6x ला असं लिहिणार 6x है ना, हे वजा 5y इकडे आले म्हणजे काय झालं अधिक 5y हे का नाही, आणि बरोबर किती रे, हे 8 जशाला तसं. बरं हे -4 इकडे गेले +4 झाले, ह्याला आपण कट करू, ह्या -4 ला काय करू +4 करू. बघा मी उत्तर म्हणजे कसं केलं या. चला आता dx लिहा बरं. पहिल्यांदा dx लिहिण्याऐवजी काय लिहायचं, d लिहायचं. ठीक आहे, d लिहायचं. d चं उत्तर किती आलं सांगा, 4 आणि 6 3 आणि 5 बरोबर आहे. आता मला सांगा 5 चोक 20 आणि वजा किती रे 6 18 आता 20 मधून 18 गेले खाली किती राहिले 2. 20 मधून 18 गेले खाली किती राहिले 2. ठीक आहे, तर त्याच्यानंतर राहिलं dx, नाही त्याच्यानंतर काय आलं dx. सांगा बरं dx बरोबर किती. तुम्हाला माहिती आहे x चा कोएफिशियंट लिहायचा नाही, बाकी कॉन्स्टंट लिहायचं. म्हणजे 4 आणि 8 लिहायचे, इथं 4 आणि 8 लिहायचे. उत्तर किती आलं 3 आणि 5. उत्तर किती आलं 3 आणि 5. मला सांगा 4 पंचे किती 20 आणि वजा 8 3 किती रे 24. 20 मधून 24 गेले खाली किती राहिले -4. बरोबर आहे का खोटे आहे सांगा. तुम्ही सॉल्व्ह करताय ना माझ्यासोबत. हा माझ्यासोबत सॉल्व्ह करायचं बरं का, सुंबळ्या हो. चला d आणि dx. चला dy ची किंमत तुम्ही सांगा, चला कमेंट मध्ये फास्ट. dy ची किंमत तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये लवकर, मी सॉल्व्ह करायच्या आधी सांगा. चला किती येणार dy सांगा. हे जशाला तसं लिहायचं, 4 आणि 6 जशाला तसं लिहायचे, पण y चा कोएफिशियंट लिहिण्याऐवजी कॉन्स्टंट लिहायचा. 4 आणि 8 4 8 32 है ना, वजा 4 सख 24. 32 मधून 24 गेले खाली राहिले 8. काय अडचण आहे का इथपर्यंत, काही असण्याचा संबंधच नाही सर. एकदम मराठी मीडियम मधून आहे ना, बिंदास्त चालू आहे आमचं. कसं चालू आहे बिंदास्त. बाळांनो अक्षर ओळखू येतं ना माझं, खरं सांगा बरं अक्षर ओळखू येतं ना, यायलाच पाहिजे हे का नाही, येतं ना अक्षर ओळखू. चला नेक्स्ट क्रेमरच्या नियमानुसार. आता काय लिहिणार आपण, क्रेमरच्या नियमानुसार काय आहे क्रेमरचा नियम, x बरोबर dx अपॉन d. आता dx बरोबर किती रे, dx बरोबर किती -4. dx बरोबर किती -4 आणि d किती आहे 2 आहे, म्हणजे याचा अर्थ उत्तर किती आलं -2. आणि y बरोबर काय रे सांग, y बरोबर काय रे 8. y बरोबर काय 8 आणि dy बरोबर 8 आणि d बरोबर किती 2. म्हणजे खाली इथं असं लिहायचं ना, dy अपॉन d dy बरोबर किती 8 आणि d बरोबर किती 2. बरोबर आहे, उत्तर किती आलं 4 उत्तर आलं. आणि म्हणून x बरोबर -2 आणि y बरोबर किती रे 4. ही उकल आहे, आलं लक्षात. ठीक आहे, चला हे होतं तुमचं कोणतं एक्झाम्पल सांगा बरं, कोणतं एक्झाम्पल होतं तुमचं हे. ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल होतं बरोबर आहे का, दुसरं. चला थर्ड एक्झाम्पल बघूयात. लय सोपा एक्सरसाइज आहे हा बाळांनो, हा खूप सोपा एक्सरसाइज आहे आणि बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये म्हणजे याच्यातलेच एक्झाम्पल्स बऱ्याच वेळेस विचारलेले. ठीक आहे, यातलेच बरेच असे काही एक्झाम्पल्स आहेत जे बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. ओके, म्हणजे बघा एक प्रॉब्लेम सेट सुद्धा आपण सॉल्व्ह करणार आहोत, तो सुद्धा ध्यानात राहायला पाहिजे तुमच्या. मला सांगा इथं डी काय लिहिणार रे, इक्वेशन बरोबर त्या फॉर्मॅट मध्ये आहे. मग इथं काय लिहिणार सांगा बरं, इथं लिहिणार 1, इथं लिहिणार 2, इथं लिहिणार 2 आणि इथं लिहिणार -3 हे का नाही. मग बरोबर ठीक आहे. मग याचं उत्तर किती येणार -3 आणि याचं उत्तर किती येणार -4. बरोबर, उत्तर किती आलं -7. खरे का खोटे सांगा. आता dx सांगा उत्तर काय येईल, आता उत्तर dx सांगा. आता dx काय येईल सांगा बरं, dx बरोबर हे जशाला तसं, पण x च्या कोएफिशियंटच्या ऐवजी काय लिहायचं -1 आणि 12 आणि हे 2 आणि -3 जशाला तसं. ह्याचं उत्तर किती आलं 3 1 3 -12 2 24. आता 3 मधून 24 म्हणजे 24 मधून 3 गेले खाली किती राहिले 21, पण कसे -21. उत्तर किती आलं सांगा -21. क्लिअर आहे सगळ्यांचं, बरोबर आले सगळ्यांचं. ठीक आहे,
वजा 21. आता मला एक गोष्ट सांगा, तसंच आपल्याला आता dy ची किंमत काढता आली पाहिजे. हा, तशीच आपल्याला काय करता आली पाहिजे, dy ची किंमत काढता आली पाहिजे. dy ची किंमत सेम अशीच करणार 1 आणि 2, पण y च्या कोएफिशियंटच्या ऐवजी मात्र कॉन्स्टंट लिहिणार. कसा लिहिणार, कॉन्स्टंट. 12 1 12, 12 1 12 आणि वजा है ना बे 1 बे, पण हे कसे होतात 2 होणार. 12 आणि 2 14. बस परत एकदा तेच है का नाही, तेच परत एकदा काय, क्रेमरच्या नियमानुसार. कुणाचा नियम वापरायचा, क्रेमरचा. काय आहे क्रेमरचा नियम, है का नाही, क्रेमरच्या नियमानुसार काय होता क्रेमरचा नियम बाळांनो, क्रेमरचा नियम होता x बरोबर dx अपॉन डी आणि y बरोबर dy अपॉन डी. बघूयात बरं कोण कोण कमेंट मध्ये सांगतंय उत्तर, है ना, कोण कोण उत्तर कमेंट मध्ये सांगतंय सांगा बरं, है का नाही, कोण कोण कमेंट मध्ये उत्तर सांगते, चला लवकर 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 सांगा, लवकर लवकर सांगा, लवकर लवकर सांगा, सांगायले. चला ठीक आहे, dx ची किंमत आहे आपल्याकडे वजा 21. dx ची किंमत किती आहे, वजा 21 आणि ह्याची उत्तर किती आहे d ची, वजा 7. म्हणजे उत्तर किती आलं, 7 त्रिक 21. आता dy बरोबर किती रे, 14 आहे. dy बरोबर किती आहे, 14 आहे आणि d बरोबर किती आहे, वजा 7 आहे. बरोबर आहे, मग 7 दोन्ही 14. उत्तर किती आलं, -2. है ना. जर एक्झाम्पल प्लस मायनस मध्ये चुकला असेल तर मला कमेंट करून सांगू शकता. x बरोबर किती आलं, x बरोबर किती 3 आणि y बरोबर किती रे, वजा 2. ही उकल आहे, है ना, ही उकल आहे. चला क्लिअर आहे सगळ्यांचं, क्लिअर आहे सगळ्यांचं. देऊ का पुढचं एक्झाम्पल बाळांनो तुमच्यासाठी, तुम्हाला सॉल्व्ह करायला पुढचं एक्झाम्पल देऊ का, ठीक आहे, तुम्ही सॉल्व्ह कराल का माझ्यासोबत. 4थं एक्झाम्पल्स बघा, काहीच अवघड नाही, एकदम सिंपल आणि त्याच लेवलचं एक्झाम्पल आहे. कोणत्या लेवलचं, ज्या लेवलचं आपण एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्याच लेवलचं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, काय विचारले बघा एक्झाम्पल. हा एक्सरसाइज माहिती ना आपल्याला, डिटर्मिनंट वरचा आधारित एक्सरसाइज आहे आणि डिटर्मिनंट वरचा आधारित एक्सरसाइज असल्यामुळं पूर्णला पूर्ण जी काय कन्सेप्ट वापरायची ती आपल्याला डिटर्मिनंटची वापरायची. हा, पूर्ण कन्सेप्ट कोणती वापरायची आपल्याला, डिटर्मिनंटची वापरायची. 1.3 पूर्ण बघा. हे आपण 4 एक्झाम्पल घेतले. 4च्या अगोदर आपण किती एक्झाम्पल घेतले, पहिलं. या ठिकाणी पहिल्याचं उत्तर बघा, लक्षात घ्या काय आलेले आहे, 2 आणि -1 उत्तर आलेलं आहे. दुसऱ्याचं एक्झाम्पल त्या ठिकाणी -2 आणि 4 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, -2 आणि 4. त्यानंतर या ठिकाणी तिसऱ्याची उकल आलेली आहे आपली 3 आणि -2, 3 आणि -2 आणि चौथ्याची उत्तर आलेली आहे 2 आणि 6. चौथ्याची उकल किती आलेली आहे, 2 आणि 6. तर आपण बघूयात काय सॉल्व्ह होतंय आणि कसं उत्तर येतंय. क्लिअर आहे, तुम्ही माझ्यासोबत सॉल्व्ह करायचं, एकदम फटाफट तुम्ही माझ्यासोबत सॉल्व्ह करायचं. चला, d इज इक्वल्स टू 6 आणि 8 आणि हे आहे -4 आणि -3. सांगा 6 किती, 18 मायनस मायनस प्लस 8 चोक 32, 8 चोक 32. बरं मला सांगा 32 मधून जर 16 गेले असते तर 16 राहिले असते, पण 18 गेलेत म्हणून उत्तर किती येणार, 14 उत्तर येणार. बरोबर आहे का नाही, 14 आणि 18 32, म्हणजे 32 मधून 18 गेले 14 उत्तर आलं. डी चं उत्तर 14 आलंय. तुमचं किती आलंय सांगा मला, तुमचं कमेंट करून सांगू शकता. आता dx बरोबर सांगा बरं, dx बरोबर सांगा बरं. मी हेच लिहिणार 6 आणि 8च लिहिणार. नाही 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 सर, चुकलं तुमचं, 6 आणि 8 नाही लिहिणार. 6 आणि 8च्या जागेवर -12 आणि -2 लिहिणार आणि 6 8 च्या जागेवर हे लिहिलं म्हणजे -4 आणि -3 जशाला तसं सांगा. 12 त्रिक 36 वजा 4 दोन्ही 8. 36 मधून 8 गेले सर मायनस, अरे हे दोन्ही मायनस असल्यामुळे काय टेन्शनच नाही, मायनस मायनस प्लस झालं. चला 36 मधून 8 गेले, 36 मधून 8 गेले, खाली किती राहिले 28 राहिले. ठीक आहे, खाली किती राहिले 28 आणि लास्ट आहे आपला आता dy काढणं. dy काढत असताना हे 6 आणि 8 जशाला तसे, पण y चा कोएफिशियंटच्या जागेवर मात्र काय लिहायचं, -12 आणि -2 लिहायचे. मग सांगा 6 दोन्ही 12 उत्तर आलं. 6 दोन्ही उत्तर किती आलं, 12 वजा 12 आणि नंतर मायनस मायनस प्लस झालं आणि 12 8 96. 12 8 किती रे 96. बरं 96 मधून 12 गेले, खाली किती राहिले 84. हे पण माहित आहे तुम्हाला है ना, ह्याच्यात हे 96 मधून
12 गेले, खाली किती राहिले 86. मला सांगा ते 14 सख 84 असं काय ते असतं बघा. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, हे जवळपास जे येतात ना हे एका पाड्यात येतात बरं का, म्हणजे शक्यतो बरं का. परत म्हणताना सर तुम्ही सांगितलं होतं म्हणजे, पण शक्यतो हे जे असतात ना हे सगळे एकमेकांचे म्हणजे पाड्यात येतात, कोणत्या तरी एका संख्येच्या पाड्यात असतात, म्हणजे काटाकाटी वगैरे सोपी जाते या अर्थानं. ठीक आहे, चला बघूयात बरं काय उत्तर येतं. तर काय उत्तर येतं, काय सांगितलेलं आपल्याला, क्रेमरचा नियम काय सांगितलेला आहे, काय सांगतो आपला क्रेमरचा नियम, लिहा. क्रेमरच्या नियमानुसार है का नाही, क्रेमरच्या नियमानुसार, क्रेमरच्या नियमानुसार काय आहे क्रेमरचा नियम, है का नाही, काय आहे क्रेमरचा नियम, डी इज इक्वल्स टू, है का नाही, डी इज इक्वल्स टू, सांगा काय आहे, एक्स बरोबर काय करणार आपण dx अपॉन डी, आणि y बरोबर काय करणार dy अपॉन डी, है का नाही. मग dx ची व्हॅल्यू तर आहे आपल्याकडं 28, dx ची व्हॅल्यू काय आहे 28 आणि d ची व्हॅल्यू आहे 14, म्हणजे उत्तर किती आलं 14 दोन्ही 28, बरोबर आहे का नाही, 14 दोन्ही 28. आणि dx dy बरोबर काय आलं उत्तर, है ना, dy बरोबर उत्तर काय आलं 84, dy बरोबर उत्तर किती आलं 84, हे उत्तर किती आलं 14, म्हणजे उत्तर किती आलं 14 सख 84, 14 सख 84. क्लिअर आहे, 14 सख 84. आता मला एक गोष्ट सांगा, हे का नाही 2 आणि 6 उत्तर आलं, म्हणजे ही आपली या प्रश्नाची उकल झाली. या ठिकाणी आपण लिहू शकतो x, y इज इक्वल्स टू, है ना, काय अरे x बरोबर किती, x बरोबर 2 आणि y बरोबर 6, ही उकल आहे, है का नाही, ही काय आहे उकल आहे. किती सोपं आहे सांगा बरं मला, किती सोपं आहे सांगा बरं, काय अडचण आहे का या प्रश्नामध्ये, है का नाही. मुळात या एक्सरसाइज मध्येच आहेत आता शेवटचे 2 प्रश्न राहिलेत आपले, आता मुळात या एक्सरसाइज मध्येच आपले शेवटचे 2 प्रश्न राहिलेत. हा एक्स वायच्या फॉर्मॅट मध्ये नाही, तर हा एक्झाम्पल कसं विचारले एम एन च्या फॉर्मॅट मध्ये विचारले, काही हरकत नाही बाळांनो, काही हरकत नाही. आपण डीएक्स लिहायचं तिथं डीएम लिहिणार, डीएम म्हणजे हा असं नाही हा काही, चला डीएम म्हणजे आमच्या बीडचे एक आमदार साहेब आहेत धनंजय मुंडे साहेब, तुम्ही नाव ऐकलेलंच असेल, हे का नाही, एकदम त्यांचं वक्तृत्व, त्यांचा अभ्यास, विधानसभेमधली त्यांची भाषणं, मधल्या काही काळामध्ये ते मंत्रिपदावर पण होते, आणि त्यांचा एक दरारा असतो, म्हणजे त्यांच्या बद्दल एक सांगायचं झालं ना तर रात्री तुम्ही म्हणजे त्यांचे जे आपल्या म्हणजे एक आम्ही बीड जिल्ह्याचे म्हणून किंवा आपण महाराष्ट्रात कुठं पण असू द्यात बाकीचे पण आमदार आहात, म्हणजे मी त्यांचा प्रचार वगैरे करत नाही, पण एक सांगतो म्हणजे शिकवत असताना असं बोलणं व्यवस्थित नाही, पण तो एक असा माणूस आहे, म्हणजे एक आमदार म्हणून असेल किंवा मंत्रिपदावर असताना सुद्धा किंवा आमदार नसताना सुद्धा, म्हणजे कोणत्या पण कार्यकाळामध्ये ना त्यांना कधी पण असं बऱ्याच वेळेस असा प्रसंग येतो की त्यांचे कार्यकर्ते वगैरे असं निम्यारात्री फोन लावतात की सर साहेब अशी अशी अडचण आली आणि साहेब मदत करतात. मग अगदी ते दवाखान्यांपासून ते शासकीय म्हणजे कचेऱ्यांपर्यंत किंवा एखाद्या कार्यालयापर्यंत किंवा एखाद्या ठिकाणी जनसामान्यांची झालेली अडवणूक असेल, प्रशासनातलं अडकलेलं काम असेल, अशा सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे माणूस पदावर असला काय आणि नसला काय, म्हणजे जनसामान्यांची कामं करत असताना एखादा माणूस कसा स्वतःला झोकून घेतो, असं झोकून घेणारं नाव म्हणजे धनंजय मुंडे साहेब आहे. आता इथे डीएम असं नाव आलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर मला वाटतं अशाच जर सगळे राजकारणी जर अशाच प्रकारचे असतील, म्हणजे एखादं काम आहे आडलंय, आपण त्यांच्याकडं त्यांच्या दारात आपण आपलं काम घेऊन गेलो आणि ते काम जर काही क्षणामध्ये सुटत असेल ना, तर मला वाटतं अशा राजकारण्याला लोक डोक्यावर घेऊन नाचतात, आणि त्यापैकी हा एक राजकारणी. असे सगळे राजकारणी असले पाहिजे, है का नाही, तुम्हाला काय वाटतंय सांगा बघा. मला सांगा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, डीएम म्हणजे आता मला सांगा इथं आपल्याला आता सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी डी ची डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू, आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढत नसताना काय करते उत्तर 4 3 है ना 6 आणि हे 2. मला सांगा 4 दोन्ही किती रे, 4 दोन्ही 8 आणि त्याच्यानंतर वजा 6 दोन्ही 12, 8 मधून 12 गेले, खाली किती राहिले वजा 4. मला नाही वाटत इथपर्यंत कोणाला काय अडचण असेल म्हणून, है का नाही, इथपर्यंत काय अडचण असण्याचा प्रश्न नाही. आता नंतर आपण उत्तर काढू डीएम, है ना, डीएक्स नाही काढायचा. आता काय वापरायचं आपल्याला, डीएम हा शब्द वापरायचा, म्हणजे डिटर्मिनंट विथ रिस्पेक्ट टू एम या अर्थानं. ठीक आहे, चला हे बास करा डीएम पुराण. आता लक्ष दे इकडं, डीएम या शब्दाचा अर्थ मी सांगितला तुम्हाला, हे का नाही, डीएम या शब्दाला है ना तेवढी हे पण असली पाहिजे. चला तर मला सांगा काय करणार या ठिकाणी, तुम्ही काय करणार, 4 आणि 3 नाही लिहिणार, त्याच्याऐवजी काय करणार आपण 54 आणि 28 लिहिणार. काय लिहिणार
54 आणि 28 आणि हे 6 आणि 2 जशाला तसं. आता मला सांगा 54 दोन्ही किती रे? 54 दोन्ही किती? 108 आणि 28 सख किती? मला सांगा 6 8 48 48 ला 8चा हातच्याले 4 6 दोन्ही 12 12 4 16 168 168. मला सांगा हे जर समजा आपण 168 वजा केले किंवा 168 मधून 108 वजा केले उत्तर किती आलं? 60. पण कसं? मायनस. उत्तर किती आलं? 60. पण कसं आलं उत्तर? मायनस आलं. ठीक आहे, इथपर्यंत बरोबर आहे का? काहीतरी चुकायला लागले, काहीतरी चुकायला लागले. लवकर सांगा काय चुकायला लागले, काय चुकायला लागले? ठीक आहे, 15 एवढं सगळं उत्तर. चला बरोबर आहे का उत्तर? म्हणजे हे कॅल्क्युलेशन बघा, एकदा चेक करून बघा बरं. कॅल्क्युलेशन एकदा चेक करून बघा. 54 दोन्ही किती? 108. हे बरोबर आहे ना? हा हे बरोबर आहे. 28 गुणिले 6 हे बरोबर आहे का? मला बघू द्या फक्त. 8 सख 48 48 ला 8चा हातच्या आले 4 आणि 6 दोन्ही 12 12 4 16 108 मधून 168 गेले, म्हणजे 168 मधून 108 गेले, खाली राहिले 60. बरोबर आहे ना? हा ठीक आहे, चालतंय. बघूयात आपण. पण उत्तर चुकणार आहे. मग उत्तर इथं इथं कुठं चुकलंय का? बघूयात इथं कुठं चुकलंय का? 4 दोन्ही 8 वजा साहित्रिक. अच्छा, तरीच म्हटलं मी. हा 4 दोन्ही 8 वजा साहित्रिक 18 आणि 18 मधून 8 गेले किंवा 8 मधून 18 गेले, खाली राहिले वजा 10. हे आलं उत्तर. हा ठीक आहे, चला आता डी वाय सांगा, डी एन सांगा बरं. है ना, डीएम झाला. आता डीएन सांगा बरं. डीएन काय येणार उत्तर? हे लक्षात आलं ना? म्हणजे अशी चूक लक्षात आली पाहिजे. हा ठीक आहे, लगेच लगेच. नाही तर असं नाही की अरे आता पेपर तपासायला गेला नंतर माझ्या लक्षात आला अरे तिथं प्लस राहिलं होतं म्हणून. हा तसं नाही करायचं. चला डीएन काय करायचं? या ठिकाणी 4 आणि 3 जशाला तसे, पण 6 आणि 2च्या जागेवर काय लिहायचं? 54 आणि 28 लिहायचं. 54 आणि 28 सांगा बरं. 4 8 32 32 ला 2चा हातच्याले 3 4 2 8 8 आणि 3 11 112 मधून है ना 4 त्रिक 12 12 ला 2चा हातचाला 1 5 त्रिक 15 15 आणि 1 16 162. आता 162 मधून 12 गेले म्हणजे 62 मधून 12 जाऊ द्या ना, 2 मधून 2 गेले खाली राहिले 0, 6 मधून 1 गेले खाली राहिले 5, 50 उत्तर आलं. ठीक आहे, बरं आपलं काम काय आता? आपलं काम आहे क्रेमरचा रूल वापरणं, है ना. आपलं काम काय आहे? आपलं काम आहे क्रेमरचा रूल वापरणं. सांगा क्रेमरच्या नियमानुसार सांगा बरं. क्रेमरच्या नियमानुसार, क्रेमरच्या नियमानुसार काय आहे बाळांनो? क्रेमरचा नियम आपला है का नाही? क्रेमरचा नियम आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तोच पाहतोय, है का नाही? प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपण तोच पाहतोय. क्रेमरचा नियम काय आहे? एक्स बरोबर काय सांगा बरं? dx अपॉन डी, है ना. dx अपॉन डी. तर काय आहे dx? काय आहे dx? बरं आता इथं आपल्याला x आणि y परत बघा तेच लक्षात आलं, है का नाही? m बरोबर dm अपॉन डी. तर काय काढायचं dm? dm ची व्हॅल्यू किती आहे? वजा 60 आहे. आणि d ची व्हॅल्यू किती आहे? d ची व्हॅल्यू वजा 10 आहे. म्हणजे उत्तर किती आलं? 6. आणि n बरोबर सांगा बरं. n बरोबर सांगा बरं. n बरोबर किती? n बरोबर उत्तर किती आलेलं आहे? 112 मधून हे गेलं -50 म्हणजे उत्तर आलं dn अपॉन डी. तर dn बरोबर किती? वजा 50. आणि d बरोबर किती? है ना, d बरोबर किती? वजा 10. मग वजा 50 वजा हे उत्तर किती आलं? 5. म्हणजे मला एक गोष्ट सांगा, m, n है ना, इथं 6,5 ही उकल आहे, है ना, ही उकल आहे. लक्षात आले का इथपर्यंत? है का नाही? ही उकल आहे, हे लक्षात आलं का? हा होता तुमचा सेकंड लास्ट क्वेश्चन, है ना. हा आपला क्वेश्चन कसा होता? सेकंड लास्ट क्वेश्चन होता. ठीक आहे, एकदम शॉर्ट म्हणजे आपण असं कमीत कमी वेळेमध्ये बघा. मला वाटतं ह्या अर्ध्या तासाच्या आत तर आपण आपला एक्सरसाइज संपवत आहोत, है का नाही? अर्धा तास होऊन बघा 1-2-4 मिनिटं पुढे जातील. झालं, शेवटचं एक्झाम्पल संपलं की आपला एक्सरसाइजच झाला. करू शकता तुम्ही, है का नाही? फास्ट सॉल्व्ह करू शकता. सांगा बरं, सांगा या प्रश्नाला काय करायचं? हाच प्रश्न बघा, म्हणजे इथं मी डबल विचारलाय. हे खरं तर असा प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला समजत असेल. एक काम करूयात बाळांनो, एक काम करूयात. तुम्ही जर 2 न मल्टिप्लाय केलं ना या सगळ्याला, एक्झाम्पल सोपं बनतं बरं का, खरं सांगतो. ह्या 2 न काय करा तुम्ही? एक्झाम्पल हे करा, मल्टिप्लाय करा. 2 न मल्टिप्लाय करा. उत्तर काय येईल? उत्तर येईल 2x है ना वजा y बरोबर 1. आलं का नाही एक्झाम्पल? बघा ही मी दुसऱ्या एक्झाम्पलला असं कन्वर्ट केलंय. जमतंय का नाही?
जमतंय. हा तुम्ही असं सोपं करू शकता. सांगा बरं डी ची व्हॅल्यू काय येईल. असं जर लिहिलं तर डी ची व्हॅल्यू सांगा बरं काय येईल. डी ची व्हॅल्यू येईल 2 2 3 आणि वजा 1. बरं सांगा बे क बे बे क बे आणि 3 दोन्ही किती रे 6. उत्तर किती आलं -8. सांगा उत्तर किती आलं -8. -8 उत्तर यायला पाहिजे तुमचं. सगळ्यांचं आलं असेल तर सांगा मला फास्ट. सगळ्यांचं उत्तर आलं असेल तर तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे. बरं मला सांगा सेम तसं डीएक्स सांगा बरं. सेम तसं डीएक्स सांगा बरं. डीएक्स बरोबर काय. डीएक्स बरोबर काय सांगा. डीएक्स बरोबर उत्तर येईल या ठिकाणी कुठं आहे हे जशाला तसं. पण इथं काय करायचं. इथं कोएफिशियंट लिहिण्याऐवजी कॉन्स्टंट लिहायचं. इथं कॉन्स्टंट किती आहे 2 आणि इथं किती आहे 1 आहे. बरं इथं सांगा बरं किती आलाय. इथं सांगा बरं उत्तर किती आलंय 3 आणि इथं किती आलाय -1 है ना. मग सांगा उत्तर किती आलं -2 आणि 3 1 3 -3 म्हणजे उत्तर किती आलं -5. लास्ट सांगा डीवाय. लास्ट सांगा डीवाय किती येतं तर लास्ट डीवाय सांगा किती येतं है ना. लास्ट डीवाय उत्तर येतं हे जशाला तसं 2 आणि 2 जशाला तसं. ठीक आहे 2 आणि 2 जशाला तसं हे उत्तर आलं. बघा इथं कॉन्स्टंट लिहिण्याची 2 आणि 1 लिहायचं. 2 आणि 1 लिहायचं है ना. बे 1 बे बे 1 बे आणि मायनस बे दोन्ही 4. सांगा बरं 2 मधून 4 गेले. 2 मधून 4 गेले. खाली किती राहिले. खाली किती राहिले -2 राहिले. -2 राहिले. बघूयात काय येतं उत्तर. चला करा क्रेमरचा नियम वापरा है ना. कोणता वापरायचा क्रेमरच्या नियमानुसार. इथं लिहू का मी क्रेमरच्या है ना. क्रेमरच्या नियमानुसार. क्रेमरच्या नियमानुसार काय आहे क्रेमरचा नियम. ठीक आहे काय आहे क्रेमरचा नियम. क्रेमरचा नियम आहे x इज इक्वल्स टू dx अपॉन डी. dx अपॉन डी. तर dx किती आहे आपल्याकडे तर माहित आहे -5 आणि -5 भागिले -8 म्हणजे काय रे 5/8. 5/8 आणि y बरोबर है ना. y बरोबर dy अपॉन डी. dy अपॉन डी. तर d बरोबर है ना. d बरोबर या ठिकाणी dy किती आलेला आहे -2 आलेला आहे आणि हे काय आहे -8. तर उत्तर किती आलं 1/4 है का नाही. उत्तर किती आलं 1/4 आलं उत्तर. लक्षात आलं सगळ्यांचं है का नाही. लक्षात आलंय सगळ्यांच्या. चला अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल आहे आणि एवढं तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. हा शेवटचा प्रश्न होता. आपला हा एक्सरसाइज काय आहे 1.3 आहे. उद्याच्याला याच वेळेमध्ये आपण 1.4 पाहू. प्रॉब्लेम सेट बद्दल सुद्धा डिटेल डिस्कशन होणार आहे. शाब्दिक उदाहरणावर एक स्पेशल एक्सरसाइज स्पेशल सेशन असणार आहे उद्याचं. शाब्दिक उदाहरण झाल्यानंतर एक्सरसाइज आणि एक्सरसाइज झाल्यानंतर प्रॉब्लेम सेट अशा आपण संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. आणि लगेच हा एक्सरसाइज आपला हा चॅप्टर झाला की मला एकदा सांगा समरूपता सुरू करायचं का वर्ग समीकरण सुरू करायचं हे मला तुम्ही एकदा कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे. चला भेटूयात उद्याच्या सेशन मध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमच्या जर काही अडचणी असतील तर मला हे लेक्चर संपल्यापासून पुढं अर्ध्या तासानं मला कमेंट करायची म्हणजे ती मला कमेंट वाचता येते आणि मग मी त्याच्यावर आधारित पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलत. ठीक आहे. भेटूयात. आणि थोडस वेगळं वाटतंय थोडं तुमच्या जवळच्या मित्रांना वगैरे आपल्या मराठी मीडियमच्या मित्रांना शेअर करत जा म्हणजे मला थोडं बरं वाटेल त्यांच्यापर्यंत पोहोचला माझा व्हिडिओ म्हणजे. ठीक आहे. भेटूयात बाळांनो उद्याच्याला. बाय बाय.